श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची सेवा आणि स्वामींचे अनुभव खूप अनमोल आहेत. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ त्या भक्तांना भेटत असते आणि त्यांचे जीवन हे सार्थक होऊन जाते. जेव्हा स्वामींची साथ भेटते ना, तेव्हा एक सुंदर असे अनमोल अनुभव निर्माण होत असतात. कारण तिथे विश्वास असतो की माझे स्वामी मला प्रत्येक वेळी साथ देत आहेत आणि तेव्हाच ते अनमोल अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. त्यामुळे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला, आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई नमस्ते. बोला ना ताई. हा. मला अनुभव सांगायचा, माझा मोठा अनुभव आहे. होय. अरे वा. हा नाव माझं सांगायचं काय ताई? नाही, नाव नाही सांगायचं मला. बरं बरं. जिल्हा तालुका काय सांगायचं? हा जिल्हा पुणे. हा कसे आला तर ताई तुम्ही स्वामी सेवेत? मी ना पहिलं तुम्हाला खरं सांगते, माझे मिस्टर आता 7 वर्ष होतील ते वारले. ते आधी 1 वर्ष मी सेवा केली त्यांच्या नादानी. त्यांना एका बाहेरच्या माणसामुळे त्यांना सवय लागली, ते लागले करायला स्वामींची सेवा थोडी. पण ते पियायचे, पण पिण्याच्या याच्यामध्ये मी काय ते खरं मानायची नाही त्यांचं. हा तर मला ते पटायचंच नाही का त्यांनी पिऊ नये, बिना पिल्याचं तुम्ही सेवा करा. हो ना, बरोबर आहे. हा मी एकतर माळकरी, मांस मच्छी आम्हाला चालत नाही. ज्याच्याकडे बनतं त्याच्याकडे आम्ही पाणी पण पित नाहीये. पण नवऱ्याचं चालायचं ना, तर त्याच्यामुळं मन खट्टी व्हायचं. तर ते झालं आता 7 वर्ष झालं त्यांना मरून. 2019ला आणि 2020ला माझ्या मोठ्या मुलाचं वालचं ऑपरेशन झालं. खूप मोठं ऑपरेशन झालं ते. तर मी त्या दिवशी ऑपरेशनला 9 वाजता त्याला नेलं, तर मी 21 अध्याय वाचायला बसले. माझं हळूहळू वाचन 3 वाजले मला. तर मला फोन आला त्याचा मुलीचा का ऑपरेशन चांगलं झालं आणि तो व्यवस्थित आहे. तर त्याला बाहेर आणताना मला त्याचा व्हिडिओ कॉल दाखवला. त्याच्यानंतर आता 1 वर्ष झालं. 23 मेला माझ्या मुलांनी फाशी घेतली. अरे बापरे. बारक्या मुलांनी, नवरा बायकोच्या भांडणामध्ये. बापरे. म्हणजे ऑपरेशन झालेला तो मोठा मुलगा? ऑपरेशन झालेला मोठा मुलगा आणि बारक्या मुलांनी फाशी घेतली. बायकोचं आणि त्याचं भांडण. तर ते झालं. निर्णय घेतला त्याने? बापरे. ते झालं. बघा ना केवढा निर्णय. 40 वर्षाचा होता हो. बापरे. आणि लग्नाला किती वर्ष झाली होती? लग्नाला त्याचं 2008ला लग्न झालं. त्याला आता मुलगा आहे मोठा, 12वीला गेलाय आता. बापरे. आणि अशी एवढी काय फाशी घेण्या इतकी भांडण झाली? पित होता ना तो, पियाचा तो. बापाची सवय ती मुलांना लागते ना ताई. बापरे. घरामध्ये जर जसं वातावरण असेल तसंच राहणार ना. हो ना. पण आता स्वतःच आयुष्य संपवून काय भेटलं? संपूर्ण ना. मला तर दुःखी करून गेलं ना. हो ना. तेच ना. तर काय आहे, ज्या घरामध्ये वातावरण चांगलं असेल ना, तर तिथं मुलं पण चांगली जन्मतात ना. जिथं वाईट असेल तिथं वाईटच सवय लागतात. घरामध्ये दारू पिणारा बाप असेल तर त्याची सवय मुलांना लागणारच. आई काय करू शकते? आई 2 टायमाचं त्यांना जेवण, खाणं पिणं बघू शकते. बाकी काय करू शकते आई? हो ना. ते झालं. आणि आता 2 महिने एप्रिलच्या 2 महिन्यापासून माझी मोठी मुलगी ती 2 महिने हॉस्पिटलमध्ये होती. तिची किडनी खराब झाली आणि त्या किडनीला कॅन्सरची गाठ आली. अरे बापरे. तर आता मी आहे ना ते ऑपरेशन करायला सांगितलं डॉक्टरनी. तिचं ते इन्फेक्शन पूर्ण नसांमध्ये पांगलं.
हां, हां, हां. हा तर डॉक्टर बोलले ऑपरेशन करायचं. हां, तर 2 महिने सायनला ठेवली, नंतर 8 दिवस केमला नेली होती, तर ऑपरेशन काय झालं नाही. तर 2 महिने झालं हां. मी परत स्वामींच्या, ते मुलगा वारला ना तेव्हापासून मी स्वामींची सेवा ताई सोडली होती. मी वर्षभर स्वामींना हात पण जोडले नाहीत. बापरे! हां. हां, तर हात पण जोडले नाही. तर जेव्हा मुलीच्या वरती भेटलं ना, हां. तिथून पुढं मी स्वामींना धावले. म्हणलं, "मला माफ करा. मी वर्षभर तुमचा फोटोकडं पाहिलं नाही. तुम्हाला हात जोडले नाही. तुम्हाला दिवाबत्ती केली नाही. मला माफ करा. माझ्या पोरीला वाचवा." तर 2 महिने झालं मी तारक मंत्राचं पाणी तिला करून पाजते. हां, हां. आणि बापरे! हॉस्पिटलमध्ये बाटलीमध्ये पाठवायची. हां. तर ते झालं. तिचं पाय सुजलं होतं, पोट फुगलं होतं. ते तारक मंत्राच्या पाण्यानेच का कशाने म्हणा ते वसरलं. अरे वाह! हां, वसरलं ते. 2 महिने झाले मी तारक मंत्राचं रोज पाणी देते तिला. हां, हां. त्याच्यानंतर तिला मग ना ऑपरेशन न करता घरी पाठवलं. हां. घरी पाठवलं तर नाशिकला एक आयुर्वेदिक औषध आहे म्हणून तिथं तिला नेलं होतं, ते कॅन्सरवरचं औषध. हां. तर त्याच्यामध्ये आहे ना ती म्हणजे भरपूर सुधारली. तर तिचा नवरा स्वतःने तोंडाने बोलला की म्हणजे मला नानी बोलतात ना, हां, हां. तर नानीनं तारक मंत्राच्या पाण्याने खूप तिला फरक पडलाय बरोबर. आणि ऑपरेशन पण टाळलं. तर स्वामींनी मला तो मोठा संकेत दिलाय की ती पोरगीचं ऑपरेशन न होता तिला घरी पाठवलं आणि दुसरा मार्ग दाखवला आयुर्वेदिक औषधाचा. हो, हो. आणि कसं आहे ताई स्वामींच्या सेवेत आलं ना, की हां. स्वामी नेहमी चांगल्याच मार्गावरती नेत असतात पण आपल्याला. ताई होणार ना ती चांगली? हो, हो, हो. हां, स्वामींची आता एकदा दवाखान्यातून घरी आणलंय ना ताई, मग हां. काही टेन्शन नाही. आणि एक माणसाने ना माझं 70,000 घेतले होते. मी गरीबच आहे. माझ्याकडे काही पैसा नाही. नवरा मेला त्याचे पैसे भेटले तेच माझ्याकडे होतं. हां, हां. ते मी आपलं जपून वापरायची. तर एक माणूस म्हणला, "तुझा मुलगा दारू पितोय ना, त्याची मी दारू बंद करतो." आणि आमच्याच घरामध्ये म्हणजे खाली भाड्याने राहत होता आणि आम्ही वर राहत होतो. हां, तर म्हणला, "हा हे पुजारी आहे, देवाचं पाठपूजा करतोय." हां. मला खरं वाटलं. मी त्याला 70,000 दिले. अरे तर बापरे! ते इतके? पैसे पण तो देत नव्हता. तर जशी मी स्वामींची सेवा करायला लागले ना, हां. तर त्यांनी मला आतापर्यंत 45,000 दिलेत. बरं जा स्वामींची हां. कृपा. आणि आता म्हणला 25,000 राहिलेत ना, तर मी देतो तुम्हाला थोड्या दिवसांनी. पण ना, माझ्या मुलीकडे बघून आहे ना, तिला जेवण पण जात नव्हतं. अर्धी चतकोर भाकर पण ती चपाती खात नव्हती. पण हां. जसं स्वामींचं मंत्र चालू केलं ना, ते अर्धी चपातीला थोडं जास्त पण जेवण जेवायला लागली ताई. बरं झालं. हां ना, मला स्वामींच्या एक स्वामींच्या कृपेने प्रत्येक भक्त सुखी असावा ताई. हां, पण बघा ना, आता 2 महिने हॉस्पिटलमध्ये होती, तरी तिथं आराम पडला नाही तिला. पण हां, हां. स्वामींच्या मंत्राचं ते तारक मंत्राचं पाणी मला जसं जमतंय तसं मी केलं आणि मी तिला ते पाजायला दिलं. हां, हां. त्याच्यानंतर मी 11 माळी बसते, जप करते आणि स्वामी चरित्र सारामृत आहे ना, हां. जसं मला जमतंय वाचायला, एवढी मी काही शिकलेली नाहीये. पण हो जसं ना. मला जमतंय ना, अवघड शब्द कळत नाही, तरी पण मी ते वाचिते. रोजच्या 3 माळी वाचिते मी. हां, हां. अरे तर वाह! मला ना बरेच दिवस झाले तुम्हाला माझा अनुभव सांगायचा आहे. हां, पण हां. मी काय सांगू का नको, सांगू का नको, घाबरतच आलताय. पण मी तुम्हाला फोन केला, तर तुम्ही ते सांगताना बाहेर हां, हां. आम्ही बघतोय, मी तुमचा YouTube बघते, नंबर आला एकदा. मी लिहून पण घेतला कागदावर. आता लावला तर तुमचं नशीब माझं चांगलं. स्वामी कृपेने माझं तुम्हाला नंबर माझा लागला. हो, 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 हो ताई. हां ना. आणि स्वामींची कृपा आहे तुमच्या मुलीवरती, तुमच्यावरती. असू द्या आहे ना. स्वामी केलं. महत्वाचं म्हणजे आता तो मुलाचं पण तसं नाही व्हायला पाहिजे होतं. हां ना, त्या मुलानेच लय मला ना ताई, लय मला मी आता काल पण मी ना एवढी रडले. कालच वर्ष झालं त्याच्या नाशिकला अस्त्या पुसून आलो. हां, हां, हां. किती आईच्या जीवाला त्रास. बरं या मुलांचा नवरा गेला पिण्यावारी, त्याच्यामुळं त्या मोठ्या पोराचं नंतर वालचं ऑपरेशन झालं. त्याचं कुठं होतंय, नाही तर बारक्या पोरांनी फाशी घेतली. त्याचं वर्षच नाही होतंय तर पोरीच्या भोवती आजार आला. काय हो करू ना, मी हो. सांगा तुम्ही मला? हो ना, बरोबर आहे. कारण जेव्हा संकटं येतात ना, आईचं काळीजरा हां. खरोखरच खूप वाईट वाटतं. हां ना. आणि हां. ना रोज मी तारक मंत्र बोलते ना, तर आपोआप ताई माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागत्यात. हो ना, हो. पण कमीत कमी मुलांनी तरी समजून घेतलं पाहिजे, की आपल्या वडिलांचं काय अवस्था झाली. हां ना, तेच ना. त्यांनी नाही ना समजून घेतलं. काय करायचं? डोळ्या आईला दिसतात वडिलांची अवस्था पाहिल्यानंतर मुलांना हां कसं ना. काय पिऊ त्या वाटते दारू मुलाचं पण. आता थोडंसं कुठं त्या मुलीचं आजारी पडल्यापासून ते थोडं कुठं मुलाचं दुःख विसरले, नाही तर पोरीचं दुखणं उभं राहिलं. हो ना. रात्रंदिवस ताई मला 3-3 वाजेपर्यंत झोप नाही येत
असं वाटत ना मी वांज राहिले असते ना परवडला असं देवाने मला फुकाट या आटापिट्यामध्ये गुंतवले. असू द्या हो, आता काय करायचं सांगा बरं, काहीतरी हा ना. आशीर्वादच काहीतरी भोग म्हणायचे. त्याच्यामुळेच हे एवढं दुःख वाटायला हा येतं. ना, ते आता सगळे अनुभव तुम्हाला शेअर करतात ना म्हणून मग मी पण आता लावला नंबर म्हणलं बघू माझं नशीब लागला तर लागला. ताईंला एकदा मन मोकळं करावं त्यांच्याकडं. हां, हां, हां. नाही रडू नका अक्कलकोटला ताई. जाणार आहे मी तिला अक्कलकोटला ती बरी झाली का तिला अक्कलकोटला घेऊन जाणार आहे मी. हां, तुळजापूरला पण घेऊन जाणार आहे. मी बोललेले आहे स्वामींना मी तुझ्या मठामध्ये तिला अक्कलकोटला घेऊन येईल हां. पण तिला बरं कर. आणि करणार, करणार तुळजापूरच्या ते. आईला पण बोलले तुझी वटी भरीन साडी चोळीनं तिला बरं कर. हां, हां, हां. करतील हो ताई. एवढं तुम्ही कळकळून विनंती केली म्हटल्यानंतर विनंती ऐकणार. केली म्हणजे ताई मी रोज रडते देवापुढं रोज रडते. रडू नका हो ताई. पण त्या मुलांनी बारक्या मुलांनी सगळ्यात बारका होता ना हो तो. हां, हां. मला नवरा गेला ना ताई मला काय नाही वाटलं तो त्याच्या वय पण झालं होतं त्याचं 70 आणि तो पीत पण होता त्याच्या लिव्हर खराब झालेला. हां, पण या हां. पोराचं एवढं चांगलं असून बायकोच्या नवऱ्याच्या भांडणामध्ये त्यांनी फाशी घेतली ना ते माझ्या जीवाला लय लागलं हो ताई. बापरे! माझं मन मोकळं करायला ना माझी आई ना बहीण ना भाऊ ना कोणी. मी तुमच्याकडे माझं मन मोकळं केलं. हो, असू द्या हो ताई. पण रडू नका ताई. आता काय रडून काय गोष्ट साध्य होतात का हो ताई? नाही ना होत पण आई पोटचा गोळा त्याला काय त्रास झाला आईचा किती जीव खालीवर होतो. होतं ना हो तर. तेच ना सारखं रात्रीचे 3-3 3:30 वाजले तरी मला झोप येत नाही. दुपारी मी झोपत नाही. असेच इकडून तिकडं मोबाईल बघत आहे. तुमचं युट्यूबला येतात ना अनुभव ते मी बघत हां. असते. रोज बघते. हां, हां. म्हणून मग मला नंबर भेटला तुमचा. मी आता ना 15-3 आठवडे झाले तुम्हाला फोन करीन पण घाबरतच मी केला लागतोय का नाही, लागतोय का नाही. हां, हां. नाही म्हणून मी कसं तुम्हाला करायचं? फोन केला. बिनधास्त फोन करायचा. त्यात काय या घाबरायचं सांगा बरं? मी पण तुमच्यासारखीच एक आहे ना. हा ना. तुमची लहान लहान मुलं आहेत ना? हो, हो. रडतात ना आजूबाजूला आवाज येतो ना? हो, हो. लहान आहे आता मुलगा लहान आहे 6 महिन्याचा आहे. 6 महिन्याचा? हं. हां, 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 हां. तोच सगळ्यात लहान आहे. बाकीचे आहेत मोठे जरा. अच्छा, अच्छा. म्हणजे तुमचं वय नाहीये जास्त. हां, हां. नाही तेच. तसं म्हणजे आणि आता ती बायको आहे ना त्याची, हां. ती भांडण केलं त्या दिवशी रात्रीचं ज्या दिवशी त्यांनी फाशी घेतली ना त्या दिवशी ती घरातून बाहेर त्यांची मारामारी झाली. घरातून बाहेर आली हां. आणि दाराला बाहेरून टाळा लावला आणि माझ्या मोठ्या बारक्या मुलीकडे बसायला गेली दार लावून. हां. सकाळी त्याला फोन केला म्हणलं बाळा कुठे आहे रे? म्हणतो रूमचा अग्रीमेंट बनवायला आलोय. हां. परत संध्याकाळी फोन केला म्हणलं बाळा काय करतोय रे? म्हणतो जेवतोय. हां. आणि राहायला मोठ्या मुलाकडे गेले होते. हां, हां. आणि मी एकच दिवस तिकडे गेले डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हणून आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणायला गेले. तर हां. त्या रात्रीला नाच बोलली आजी आपण उद्या जाऊ म्हणून मी थांबले. तर त्याच रात्री त्याने असं केलं तर 12 1-1:30 ला मोठी सून अंथरुणात त्या घड्या घालायला लागली. तर मी म्हणलं का गं तू अंथरुणाच्या का घड्या घालती? म्हणते तिथे भांडण चाललंय, लई मारामारी चालली तिकडे जायचंय. आणि इथं आलं तर खाली रोडला उतरलो आम्ही तर तिथं पोलिसाची गाडी. ती गाडी बाप बघितली तर माझ्या एकदम पोटात धस्स झालं. आणि मग घराकडे गेले वर शिड्या चढून बघितलं तर पोरगं माझं असं झोपावलेलं. थोडा वेळ थांबवलं आणि लगेच पोलीस आले ती डेड बॉडी घेऊन गेले. बापरे! ताई असं आंबाडं फोडलं मी ना माझ्या काळजातून एवढं नुसतं तुकडं झालेलं झालं. बापरे! खरोखरच खूपच दुःखाचं आहे ताई. लय दुःख हो आणि आता कुठं सुखाचा दिवस यायचं तर या पोराने असं केलं त्याचं कुठं विसरते नाही तर पोरीचं दुखणं वाढलं काय करू ताई मी मला सुचतच नाही काही. पण मी आता स्वामींचाच आधार घेतला आता तोच जगाचा करता धरता तोच आहे. हो ना, हो ना. तेच बरोबर आहे ताई. स्वामींवरच सर्व काही सोडून द्यायचं. कारण त्यांच्यावरच सोडलंय सगळं. मी आता कोणाची नाही. एक तर ना कोणाचा आधार ना मला ना कोणाचा आधार. कुणी काय ₹5 देण्यासारखी नाहीयेत माणसं आमच्या नात्यातली. हं, हं. ते स्वामीच आपलं ना सगळं. हो ना, हो ना. जे काही दुःख असेल ते स्वामींच्या जवळ मोकळं केलं ना, की आ स्वामी आधार काहीतरी आ त्यातून एक आधार माणसाला होतोच तो हां, स्वामींचा. तेच ना. मला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मी आपलं ते 11 माळी जप करते. त्या स्वामी चरित्राचं संध्याकाळी नाही तर सकाळी अध्याय 3-3 वाचिते. हां, हां, हां. पण आज बघा ना माझं नशीब चांगलं तुम्हाला फोन लागला माझा. हो, हो, हो. मी तुमचा स्वामींचीच अनुभव लीला ना. ऐकते ना. हां, हां.
ते तुम्ही शेअर करताना मला बरं वाटत ऐकायला. मी रोज तेच ऐकत असते तुमचे अनुभव. हां थँक्यू. हां, चालेल, चालेल. ठीक आहे. चालेल. खूप छान अनुभव आहे ताई आणि रडत बसू नका ताई. काही नाही नाही काय काय रडायला मला मुलांनी रडायलाच लावलंय ना हो. अहो हो ना, पण आता काही गोष्टी असतात ना हो ताई, ज्या आपल्या हां, हातात नसतात. हां ना, तेच ना. म्हणून म्हणलं तुम्हाला एकदा सांगावा, मन मोकळं करावं तुमच्याकडं. हां. आता मुलीची आहे ना, मुलीला बरं आहे ना? बरं आहे आता थोडी खाते अर्धी चपाती. ते नाशिकला आहे ना कॅन्सरवरती ते लादी ठेवताय माणूस डोक्यावरती हां. आणि ते औषध त्याच्यावरती देतो. तो डायरेक्ट आपण काही सांगायचं नाही. फक्त त्याच्या पुढे बसायचं. तो डोक्यावर लादी ठेवतो आणि सांगतो काय तुम्हाला डायबिटीस असू द्या, किडनीचं काही खराबी असू द्या, कॅन्सर असू द्या, तो सांगतो डायरेक्ट. हां. आणि डॉक्टरनी पण रिपोर्टमध्ये कॅन्सरच सांगितला, किडनीला गाठ आहे अशी. बापरे! होईल ना बरं ताई? होईल हो ताई. नका टेन्शन घेऊ. होईल बरं. स्वामींवर विश्वास ठेवायचा. स्वामींना सांगायचं, काय हां. ते तुम्हीच करायचं आहे आणि योग्य तेच करायचं आहे. हां, चालेल, चालेल. मी तसंच करणार आहे. हां. चालेल मला जरा स्वामींच्यावर सर्व सोडून द्यायचं ताई. त्यांच्यावरच सोडलंय. आता तुम्हाला सांगितलं ना मला जरा आधार वाटला, बरं वाटलं, मन मोकळं केलं. हां. नाही काही टेन्शन घेऊ नका. हं. करतील स्वामी व्यवस्थित. कारण आपल्या स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही ना हो ताई. नाही ना, नाही ना. बरोबर आहे ना. आणि तुम्ही किती प्रेमाने समजून सांगता, समजून ऐकता, सगळं बरोबर व्यवस्थित सांगता म्हणून मी तुम्हाला फोन केला. बाकीचे येतात असे पण त्यांना नाही मी करीत. हां. तुमचं मी ऐकते ना, किती हां. प्रेमाने बोलता, किती प्रेमाने समजून सांगता. हां. माणसाचं जवळ-जवळ अर्धं दुःख कमी होतंय तुम्ही सांगताय ते. हो ना, बरं झालं ना. माझ्याकडे जर असती ना ताकद तर ताई मी सर्व तुमचं दुःख दूर केलं असतं. पण हां ना, आता काय जेवढं करता. आहे तेवढं मी करून घेते. चालेल. पण मला ना मन मोकळं झालं तुमच्याकडे मी बोलले तर. बरं झालं ताई. तुमच्या चालेल. मनावरचं ओझं कमी झालं ना, तेच मला पाहिजे. मला दुसरं काही हां. नको ताई. नाही ना, बरोबर आहे. देव तुम्हाला आणखीन सद्बुद्धी देवो तुमची. हो. चांगली देव तुमच्या लेकरा-बाळांना सुखी ठेवू दे स्वामी समर्थांच्या कृपेने. हो ना. हा आशीर्वाद खरोखरच खूप अनमोल आहे ताई. हां ना. हो. आणि ही तेच ना. स्वामींच्या कृपेमुळेच अशी मला आशीर्वाद देणारी लोकं भेटलेली आहेत. हां ना, तेच ना. मी माळकरी आहे ताई. आम्ही मांस, मच्छी असं आम्ही कधीच खातं-पितं नाहीये. हां. त्यात आता माझं वय 70 आहे. या हो. वयामध्ये मी जर दुःख जर सोसीत असेल तर ताई किती अवघड काम आहे हे सोसायचं म्हणजे. हो ना. बरोबर आहे ना ते. या वयामध्ये देवाने मला सुखाने 2 घास खायचं सोडून मला दुःखच माझ्या पदरामध्ये दिलंय ना. हो ना. आता काय करायचं ताई सांगा बरं? तेच आ ना आता सोडलंय स्वामींवरती. आता तुम्हीच काळजी काय आहे ते तुम्ही करा. फक्त मला ना दुःख देऊ नका. माझं दुःख कमी करा. हो ना, बरोबर आहे ना. हेच स्वामींना मागायचं ताई. बाकी तेच काही नाही. मागते दुसरं काय मागणार आहे. मला धन दौलत नको, मला पैसा नको. माझी आता 4 लाख 3 पोरी आणि 2 पोरगं होतं. तर ही आता 3 पोरी आहे. ती मोठी पोरगीचं हे असं दुखणं वाढलंय आणि एक पोरगा आहे त्याचं वालचं ऑपरेशन झालं आणि एक तर गेला. ती 4 राहिल्यात ना देवानी स्वामींनी त्यांना चांगलं ठेवा. मला धन दौलत काही पैसा-बिसा काही नको. माझी 4 लेकरंच माझी धन दौलत आहे. हो ना. बरोबर आहे. तेच बाकी सुखी काय राहोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करायची ताई. चालेल, चालेल. हो ठीक आहे, ठीक आहे. आणि मी पण स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते, की तुमची मुलगी लवकरात लवकर बरी हां, व्हावी. करा. माझ्यासाठी करा ताई. तुमची एक आई म्हणून करा की आजी म्हणून करा, पण करा हो. प्रार्थना स्वामींना. हो. चालेल ताई. चालेल, चालेल. ठीक आहे, ठीक आहे. चालेल ताई मी अनुभव तुमचा शेअर करते हां. हां, चालेल, चालेल. आणि ठीक. ऐकणारे जेवढे ताई दादा आहेत ना, हां. त्यांना सुद्धा मी कळकळीची विनंती करते, की या ताईंची मुलगी बरी होण्यासाठी तुम्ही हां, सर्वांनी चालेल. चालेल स्वामींच्या ताई. चरणी प्रार्थना करा म्हणून. चालेल ताई. करा. चला श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.